पावसाळा म्हटलं की मनाला ओढ लागते ती निसर्गात फिरण्याची, आणि निसर्ग म्हणजे नाशिक. पावसाळ्यात भटकंती करणं म्हणजे दमलेल्या मनाला उपचार करणं असंच नाही. फर्स्ट फर्मेंटेशन जे स्टार्ट होतं ते 10 ते 15 दिवस. सेकंड प्रोसेस असते ती एजिंगची, ती स्टार्ट होते 8 महिने ते 12 महिने. सेम गोज विथ रेड वाईन. रेड वाईनचं जे फर्स्ट फर्मेंटेशन आहे स्टार्ट होतं 25 ते 30 दिवस. सेकंड प्रोसेस जी असते ती एजिंगची, ती स्टार्ट होते 12 महिने ते 15 महिने. बेसिकली वाईन गोज इन अ व्हेरी सेव्हरल स्टेज. इट विल टेक अराउंड होल 1 year. पूर्ण वर्ष लागतं वाईन बनायला. हार्वेस्टिंग टू बॉटलिंग पूर्ण वर्ष लागतं. पहिले हार्वेस्ट करतो, ग्रेप क्रशिंग, ग्रेप प्रेसिंग, yeast addition, फर्स्ट फर्मेंटेशन, सेकंड फर्मेंटेशन, एजिंग कॉल्ड मॅच्युरेशन, पोस्ट स्टॅबिलायझेशन, फिल्ट्रेशन, बॉटलिंग, लेबलिंग आणि ह्या ग्रेप्सच्या हे जे सीझनच्या ग्रेप्सची हार्वेस्टिंगची जी वाईन आहे ती तुम्हाला नेक्स्ट इयर पाहायला 25 मध्ये. आता आपण जी टेस्ट करणार आहोत ती लास्ट इयर हार्वेस्टिंगची 23. फर्स्ट फर्मेंटेशन जे स्टार्ट होतं ते 10 ते 15 दिवस. सेकंड प्रोसेस असते ती एजिंगची, ती स्टार्ट होते 8 महिने ते 12 महिने. सेम गोज विथ रेड वाईन. रेड वाईनचं जे फर्स्ट फर्मेंटेशन आहे ते स्टार्ट होतं 25 ते 30 दिवस. सेकंड प्रोसेस जी असते ती एजिंगची, ती स्टार्ट होते 12 महिने ते 15 महिने. बेसिकली वाईन गोज इन अ व्हेरी सेव्हरल स्टेज. इट विल टेक अराउंड होल 1 year. पूर्ण वर्ष लागतं वाईन बनायला. हार्वेस्टिंग टू बॉटलिंग पूर्ण वर्ष लागतं. पहिले हार्वेस्ट करतो, ग्रेप क्रशिंग, ग्रेप प्रेसिंग, yeast addition, फर्स्ट फर्मेंटेशन, सेकंड फर्मेंटेशन, एजिंग कॉल्ड मॅच्युरेशन, पोस्ट स्टॅबिलायझेशन, फिल्ट्रेशन, बॉटलिंग, लेबलिंग आणि ह्या ग्रेप्सच्या हे जे सीझनच्या ग्रेप्सची हार्वेस्टिंगची जी वाईन आहे ती तुम्हाला नेक्स्ट इयर पाहायला 25 मध्ये. आता आपण जी टेस्ट करणार आहोत ती लास्ट इयर हार्वेस्टिंगची 23. ₹1 लाख रुपयाचा त्यांचा एक सब डीलर आहे इंडियामध्ये. आम्ही त्यांना व्हॉट इज रोज वाईन? काय तुमच्या मनात काय येतं? व्हॉट देर नो माइंड? रोज पासूनच काहीतरी बनवलं नाही सर, तुम्ही नाही काय माहिती, टेस्ट पण नाही केली आम्ही रोज. सो फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला सांगतो, फर्स्ट ऑफ ऑल त्याचं जे करेक्ट प्रोनाऊन्सिएशन जे आहे ते रोज आहे, नॉट रोज. स्पेलिंग बरोबर आहे, ROAC. आपले इंडियन लोक त्याला रोज प्रोनाऊन्स करतात, बट इट्स अ रोज आहे. ती जी वाईन बनते ती ब्लॅक ग्रेप पासून बनते, राईट. सो आपण रेग्युलर टेबलवर माहिती काय करतो, इथे ब्लॅक ग्रेप इथे क्रश करतो आणि ती ग्रीन ग्रेप प्रेस करतो. सो रोजे वाईनची जी प्रोसेस आहे आपण काळे द्राक्ष घेतो आणि न्यूमॅटिक प्रेस मशीनमध्ये आपण प्रेस करतो आणि त्याचा फक्त ज्यूस घेतो आणि फर्मंट करतो त्याच ग्रेपच्या स्किन बरोबर 12 तास ते 15 तास. शॉर्ट स्किन कॉन्टॅक्टमध्ये आपण ग्रेप ज्यूसला फर्मंट करतो. का बरं? कारण त्याचा जो कलर आहे तो त्या वाईनमध्ये येण्यासाठी. तुम्ही कुठेही जा पूर्ण वर्ल्डमध्ये, नॉट इन इंडिया, नॉट इन नाशिक, नॉट इन महाराष्ट्र, पूर्ण वर्ल्डमध्ये तुम्ही कुठेही जा, रोजे वाईन जी आहे ती तुम्हाला पिंक कलरमध्येच दिसेल. ओके. wherever you go all over world, rose wine should be in a pink color only. We have nothing to do with rose flowers or rose petals. So French term
रोझे म्हणजे पिंक कलर. फ्रेंच लँग्वेजमध्ये रोझे म्हणजे पिंक कलर होतो. स्वीट असते का ती? टँगी स्वीट, मीडियम स्वीट, स्वीट पण असते. टेस्टिंगसाठीच ना. येस. सो आपण आज ह्या ज्या 5 वाईन आपण टेस्ट करणार आहोत, जो असतो आपला मील सिक्वेन्स असतो, राईट. फर्स्ट आपण रेस्टॉरंटला जातो, पहिले ऑर्डर करतो सूप नाही तर स्टार्टर, मग मेन कोर्स ऑर्डर करतो आणि मग फिनिश विथ डेझर्ट. तसे या वाईन आपण आज पेअर करणार आहोत. पहिली ही जी व्हाईट वाईन आहे ही रोझे वाईन आहे, ही रेड वाईन आहे जी बॅरल एज वाईन आहे आमची. ही जी वाईन जी आहे ही आपली इंडियाज फर्स्ट वाईन मेड फ्रॉम अल्फान्सो मँगो. इंडियाज फर्स्ट, जी आपण हापूस आंब्यापासून बनवलेली आहे. आणि शेवटची जी आपण टेस्ट करणार आहोत ती आपली इंडिया फर्स्ट हनी ॲडेड वाईन, राईट. पहिल्या ज्या 2 वाईन आहेत ते तुम्ही पिऊ शकता तुमच्या स्टार्टर बरोबर. रेड वाईन जी पण आहे तुम्ही पिऊ शकता तुमच्या मेन कोर्स बरोबर. स्वीट वाईन, मीडियम स्वीट वाईन जी पण आहे तुम्ही पेअर करू शकता तुमच्या डेझर्ट बरोबर, ऑर यू कॅन टेक इट ॲज अ डेझर्ट आफ्टर मील वाईन. सो फर्स्ट वन वी आर गोइंग टू ट्राय. दिस इज सोविनियो ब्लॉन्क सिल्वर. Alcohol percent 12.5 by volume. Harvesting last year 2023. Always hold the glass with stem. So त्याच्यानंतर आपल्याला 4 S फॉलो करायचे असतात. ते 4 S कुठले? सी, स्वल, स्निफ अँड सी. सो just carry your glass please. Try this one. Cheers. सोमा वाईन ॲड बघितलं, मस्त अनुभव होता. वाईन टेस्टिंग जास्त कडू होतं ॲक्च्युली वाईन, पण ठीक आहे एक वेळ टेस्ट करायला. आता आलो हॉटेल 712मध्ये. भूक लागली, खाण्याचा बंदोबस्त करण्यासाठी एकदम गावासारखं फीलिंग.